अनेकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होते. त्या पद्धतीने काय होतं, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे काय आहे त्याचं नियोजन करायचं. विचार करायचा नियोजन करायचं. मुख्यमंत्री साहेब याला तुम्ही काहीतरी पर्याय करा. चार्जशीट आपलं चार्जशीट दाखल झालेले तरी राजीनामा होत नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते सगळं त्यांनी बघायचं. मी आता मुख्यमंत्री सगळ्यांच्याकडून निघतोय. मला शिकायचंय आणि मला सगळे हे माझं आवड. धनंजय, आपण बघतोय की या हैवानांचं क्रूर कृत्य अगदी जनावरांसारखं मारून झाल्यानंतर देखील त्यांच्यातली विकृती काही शमनाचं नाव घेत नव्हतं. मात्र हे फोटो पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच तळपायची आग मस्तकाला गेलेली आहे. सगळ्यांनाच वाटतं की भर चौकात त्यांना फाशी दिली पाहिजे. तुमची प्रतिक्रिया? सगळ्या जनतेचे स्वाधीन केलं पाहिजे. केलं पाहिजे यांना हात जनतेचं स्वाधीन केलं पाहिजे. जनता न्याय पाहिजे. धनंजयजी, आपण बघतोय की तुमच्या भावना संपूर्ण महाराष्ट्र समजून घेतोय. मात्र आपण बघतोय की फोटोवरनं की एखाद्या माणसाला इतकं क्रूरपणे कसं मारलं जाऊ शकतं. निश्चितच या आरोपींच्या पाठीमागे कोणाचं तरी पाठबळ होतं आणि म्हणूनच इतकं क्रूर कृत्य ते करत होते. त्यांना यंत्रणेची देखील भीती नव्हती. हे उघड आहे. फक्त ज्याला कुणाची मुख्यमंत्री साहेब ज्या स्वागतासाठी ही सगळी टीम त्यांना कळत नाही, त्यांना माहित नाही का कोण आहे. धनंजय, आपण बघतोय की हे फोटो सगळे म्हणजे पहिल्यांदाच समोर आले. संपूर्ण महाराष्ट्राच्या अधिवेशन काळात सुरेश धस यांनी सगळ्या हत्येचं वर्णन केलं होतं. मात्र फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या तळपायची आग मस्तकाला गेलेली आहे. आज माझ्या गावातले सगळे लोक माझ्याकडे गेलेले आज प्रत्येक पण आज की म्हणजे काय देखील नाही हे तुम्हाला धनंजयजी, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. म्हणजे प्रत्येकाच्याच डोळ्यात आता पाणी आलेले आहेत. आतापर्यंत या घटनेविषयी खूप ऐकलं होतं, वाचलं होतं, बातम्यांमधून कोणीतरी सांगितलं होतं. मात्र आता प्रत्यक्ष फोटो पाहिल्यानंतर आपल्याला कळतंय की किती क्रूरपणे ही हत्या झालेली आहे. मात्र आता धनंजयजी, हे सगळे पुरावे भक्कमपणे आता समोर आलेले आहेत. हे लवकरात लवकर आरोपींना फाशी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. तुमची आणखी काय मागणी आहे? मुख्यमंत्री साहेबांनी साहेबांना सोबत घेऊन यावर आणि गाव सगळं माहितीच झालं. काय कमिंग सूनच्या जे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना आरोपीला कमिंग सून म्हणून पोस्ट टाकलं. धनंजयजी, या सगळ्या हत्येमधला एक आरोपी आणखी फरार आहे, आंधळे. त्याला कधी पकडणार हा देखील एक सवाल आहे. यांना पण पकडलं पाहिजे. धनंजयजी, आणि आरोपींच्या पाठीशी त्यांना साथ देणारी एक बी टीम आहे आणि त्यामुळेच या आरोपींचं सतत फावलं होतं. त्या बी टीमला देखील ताब्यात घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत या बी टीम काहीच होत नाही असं ते म्हणतात. आम्हाला आमचे जे कोणी असतील
हं, असेपर्यंत आपलं काय होत नाही. मुख्यमंत्री साहेबांना हं. धनंजयजी, संतोष देशमुखांची या हत्या करण्यापूर्वी या नराधम आरोपींनी, विकृत आरोपींनी आणखी काही गुन्हे केले असतील असा दाट संशय आता समोर येतोय. गुन्हे आहेत माझ्याकडे, सगळे गुन्हे आहेत ते. त्याच्याकडे फोकस करत नव्हतो. हं. मुख्यमंत्री साहेबांना आहे. धनंजयजी, तुम्ही सामटेविषयी संवाद साधलात, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. धन्यवाद.